उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली आहे। जवळपास 1 तास उद्धव ठाकरे हे संजय राऊतांच्या निवासस्थानी होते। दरम्यान उद्धव ठाकरेंनी राऊतांच्या आईच्या प्रकृतीची ही चौकशी केली। उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी संजय राऊत यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली। सदिच्छा भेट ही झालेली आहे आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या आईच्या प्रकृतीची ही चौकशी केली आहे। उद्धव ठाकरे सपत्नीक या ठिकाणी संजय राऊत यांच्या घरी पोहोचले। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। स्वप्नील, आपण पाहतोय सकाळी मुलाखत झालेली आहे आणि त्यानंतर आता ही भेट झाली आहे। नीलम, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेण्यासाठी पोहोचले होते। खरं तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियातील जिव्हाळ्याचे संबंध आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाहिले। संजय राऊत जेव्हा तुरुंगात होते तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरे हे संजय राऊतांच्या घरी एकूणच त्यांच्या आई असतील आणि एकूण कुटुंबीय असतील यांच्या भेटीसाठी गेले होते। यानंतर आता हे अचानक संजय राऊत यांच्या घरी ठाकरे गेलेले आहेत। मात्र सकाळी मुलाखतीचा पहिला भाग हा या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला होता आणि यानंतर ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट ही महत्वाची मानली जाते। अनेकदा संजय राऊत हे मातोश्रीवर जात असतात, मात्र आज संध्याकाळी एक इंडिया आघाडीची बैठक सुद्धा होणार आहे। इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे जे आहेत ते ऑनलाईन पीसीद्वारे उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे। एकूण 1 तासाची चर्चा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी नाही तर यावेळेला ती मैत्री या निवासस्थानी झालेली आहे। मैत्री निवासस्थानी हे संजय राऊत यांचं निवासस्थान आहे। त्यामुळे एकूणच सदिच्छा भेट जरी असली तरी एकूणच भांडूपमध्ये या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्ष उद्धव ठाकरे आले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही चर्चा महत्वाची मानली जाते। भांडूपमध्ये काही राजकीय समीकरणे बदलणार का अशी सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे। कारण भांडूपमध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर ठाकरे गटाचा एक मोठा लोकसभेमध्ये विजय झाला असला तरी विधानसभेमध्ये एक पराभव झाल्याचं पाहायला मिळते आणि यामुळे कुठेतरी या भेटीला विशेष महत्व दिलं जाते। जरी ही एक कौटुंबिक भेट असली तरी 2 नेते एकत्र आलेले आहेत। दोन्ही नेते हे राजकारणामधले उत्तम वक्ते आहेत। त्यामुळे दोघांमध्ये नक्की काय झाली हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण कालच अधिवेशनाचं सूप वाजलं आहे। पावसाळी अधिवेशनाचं काल सुद्धा अनेक मुद्द्यांवरती उद्धव ठाकरे यांनी आपलं परखड मत व्यक्त केलं। आज एक मुलाखतीमधून सुद्धा त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। मात्र उद्या आणखी एक भाग मुलाखतीचा येणार आणि त्यापूर्वी या घडामोडी आपण पाहायला मिळतात आपल्याला। काल एक मराठीच्या मुद्द्यांवरती सुद्धा राज ठाकरे यांचा मेळावा झाला होता आणि आता भांडूपमध्ये विशेषतः मुलुंड भांडूप असेल या भागात सुद्धा या मतदारसंघांमध्ये सुद्धा मराठी अमराठी वाद सुद्धा पाहायला मिळतो। त्यामुळे एकूण राजकीय परिस्थिती ही स्थानिक पातळीवरची सुद्धा उद्धव ठाकरे यांनी समजून घेतली असेल, याची माहिती सुद्धा घेतली असेल। कारण संजय राऊत यांचे बंधू म्हणजे सुनील राऊत हे विक्रोळी मतदारसंघातून आहेत। त्यांच्या मतदारसंघामध्ये खरं तर कशाप्रमाणे काम सुरू आहे, काय अडचणी आहेत का या संदर्भातील सुद्धा माहिती आहे ती उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे। आणि बाजूलाच जर बघितलं तर कांजूरमार्गचा परिसर आहे ज्या ठिकाणी अदानीला सुद्धा जागा देण्यात ज्या ठिकाणी सॉल्ट पॅन ही खरं तर आरेच्या या भेटी दरम्यान नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।